हे काय करतेस तू सखू? अगं नागोजी महाराजांच्या पूजेला हा तुळशीचा हार कसा चालेल? नाही, माझी अक्कल शिकवू नकोस तू मला. आणि काय गई, पुन्हा तुझ्या तोंडात ते विठ्ठलाचं नाव कसं आलं? आईने चटका दिला ना, मग ओरडू नकोस. सखू, आपल्या घराला त्या विठ्ठलाचं नाव वर्ज्य आहे आणि आईचा शब्द हा शेवटचा असेल. हे पुन्हा पुन्हा सांगायला लावू नकोस तू मला. माझं मत, मला काही मतभेद नसतं वेगळं. अगं आईचं मत हेच माझं मत, आणि माझी बायको म्हणून तुझंही हेच मत असायला हवं, हे विसरून जातेस तू. सखू, माझ्याशी वाद नको घालूस आणि हे अंतर्मन वगैरे गोष्टी मला नको सांगूस. अगं बरोबर काय चूक काय ह्याचा विचार आपण नाही करायचा. तो विचार आई करते की नाही, मग आपण फक्त तिचं ऐकायचं. हो, काय गाई, काय झालं? अगं नाही, महाराजांची वाट बघत होतो म्हणून थोडं त्रासलो होतो, इतकंच. अगं आई, तू ह्या घराची कीर्ती आहेस आणि तुझ्या आज्ञेचा अवमान होऊच शकत नाही माझ्याकडनं. तू म्हणालीस ना आगीत उडी टाक, तर अगदी तेही करीन मी. म्हणजे काय, अगदी सखूला पण आगीत उडी टाकायला लावीन. अगं ती माझ्या शब्दाबाहेर नाहीच. काय ऐकलंस ना सखू?